नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सागर सूर्यवंशी आणि आपण पाहत आहात ई ग्रामपंचायत. मित्रांनो, थंबनेल पाहिलाच आहात. ॲग्रिस्टेक आयडी कार्ड असेल तरच आपल्याला 19वा हप्ता मिळणार का, हा शंका सर्व शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेल्या आहेत. तुम्हाला माहितीच आहे, गावोगावी एकच चर्चा, ॲग्रिस्टेक आयडी असेल तरच आपल्याला PM किसानचा 19वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर पहा, ॲग्रिस्टेक आयडी कार्डचे अनेक फायदे तुम्हाला माहितीच आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये ॲग्रिस्टेक आयडी कार्ड असेल तर आपल्याला 19वा हप्ता मिळणार का, या प्रश्नाची उत्तर, त्याचबरोबर PM किसान योजनेसंदर्भातील आणि ॲग्रिस्टेक योजनेसंदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात प्रथम तुमच्या मनातला प्रश्न दूर करण्याचा प्रयत्न करूया. आपला PM किसान योजनाचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे. पण त्यासाठी आपल्याला ॲग्रिस्टेक आयडी कंपल्सरी करण्यात आलेली आहे का, तर नाही. पहा, जे शेतकरी 1 जानेवारी 2025 नंतर नाव नोंदणी केलेले आहेत PM किसान योजनेसाठी, त्यांना ॲग्रिस्टेक आयडी रजिस्ट्रेशन कंपल्सरी करण्यात आलेली आहे, अशी सूत्राची माहिती मिळालेली आहे. पण ज्या शेतकऱ्यांना 14वा, 15वा, 16वा किंवा त्यापूर्वीचे हप्ते सुरळीत कायमस्वरूपी येत आहेत, त्यांना ॲग्रिस्टेक आयडी काढण्याची कोणतीही अट 19व्या हप्त्यासाठी देण्यात आलेली नाही. पण पहा, तुम्ही ॲग्रिस्टेक आयडी न काढल्यामुळे 19वा हप्ता मिळणार नाही हे तुम्हाला माहिती होतं. पण पहा, तुम्ही जर काढलाच नाही, तुम्हाला 19वा हप्ता भेटेल, तर तुम्ही ॲग्रिस्टेक आयडी काय कामाचं म्हणून समजून जाल, तर तुम्ही पछतावाल, पश्चाताप व्हाल. का, तर ॲग्रिस्टेक आयडी काढण्याचे महाराष्ट्र शासनाने आदेश म्हणजेच सर्वांना सूचित करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे सर्व गावोगावी कॅम्प सुद्धा भरवण्यात आलेले आपल्याला दिसून आलेलं असेल. सरकारी यंत्रणा सुद्धा कामाला लागलेली आहे. ॲग्रिस्टेक आयडी काढा तरच तुम्हाला PM किसानचा हप्ता किंवा अनेक योजनांचे लाभ मिळणार आहेत, असे तुम्हाला सुद्धा माहिती असेल. तुम्हाला विनंती, ॲग्रिस्टेक आयडी कार्ड म्हणजेच ॲग्रिस्टेक आयडी फार्मर आयडी साठी तुम्ही तुमच्या नजीकच्या CSC केंद्र चालकाकडे जा. तिथे तुमचं आधार कार्ड, त्याचबरोबर तुमचा सातबारा घेऊन जा. तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती OTP सेंड करतील. त्यानंतर तुमच्या सातबाऱ्याशी आधार कार्ड लिंक केलं जाईल, म्हणजेच ॲग्रिस्टेक आयडी जनरेट केले जाईल. याचा फायदा तुम्हाला तर माहितीच आहे. PM किसानचा जर 20व्या हप्त्यासाठी राज्य शासनाने किंवा केंद्र सरकारने जर अट लावली की ॲग्रिस्टेक आयडी असेल तरच आपल्याला पुढील हप्ता म्हणजे 20वा हप्ता मिळणार, अशी जर अट दिली तर तुम्ही गोंधळून जाल. का, तर तुम्ही ॲग्रिस्टेक आयडी काढलाच नाही. का, तर तुम्हाला 19वा हप्ता भेटला. ॲग्रिस्टेकचा फायदा काय, तर मित्रांनो समजून जा की ॲग्रिस्टेक आयडी तुम्ही आतापासूनच काढा. कारण जरी 19वा हप्ता तुम्हाला ॲग्रिस्टेक आयडी शिवाय भेटेल, पण पुढील हप्ते भेटेल याची कोणतीही गॅरंटी देता येत नाही. सरकारने जर ॲग्रिस्टेक आयडी कंपल्सरी केली तर तुम्हाला त्यावेळी ॲग्रिस्टेक आयडी जनरेट करताना खूप वेळ सुद्धा लागू शकतो. ॲग्रिस्टेक आयडीचे अनेक फायदे आहेत. पीक विमा किंवा अनेक शासकीय योजनेचा लाभ घेणे, अशा अनेक योजनेसाठी ॲग्रिस्टेक आयडी खूप महत्त्वपूर्ण योजना आहे. या संदर्भातील सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्यावरती 1,00,000+ व्हिडिओला व्ह्यू सुद्धा आलेले आहेत. ॲग्रिस्टेक आयडीचे फायदे काय, ॲग्रिस्टेक आयडी डाउनलोड कसं करावं, हा व्हिडिओ पहा. जो काही हा व्हिडिओ संपताच भेटेल तो पहा आणि तुमचे ॲग्रिस्टेक आयडीचे फायदे भेटून जाईल. दुसरी महत्त्वाची बाब, ॲग्रिस्टेक आयडी PM किसानसाठी कंपल्सरी कोणत्या शेतकऱ्यांसाठी कंपल्सरी करण्यात आलेली आहे. पहा, सूत्राच्या माहितीनुसार 1 जानेवारी 2025 नंतर ज्यांनी PM किसान योजनेसाठी नाव नोंदणी केलेली आहे त्यांच्यासाठी ॲग्रिस्टेक आयडी कंपल्सरी करण्यात आलेली आहे. म्हणजे याचा फरक जास्त शेतकऱ्यांना पडणार नसला तरी ॲग्रिस्टेक आयडी ही काढून ठेवा. नजीकच्या सेंटरला जा आणि ॲग्रिस्टेक आयडी काढून घ्या. कारण अनेक
योजनेसाठी आपल्याला ॲग्रिस्टेक आयडी खूप महत्त्वाची आहे। वारंवार सरकारकडून, सरकारी कर्मचाऱ्यांकडून गावोगावी या संदर्भातील दवंडी जाहीरपणे घोषित सुद्धा करत आहेत की ॲग्रिस्टेक आयडी काढून घ्या। आपल्या चॅनलकडून सुद्धा आपल्याला विनंती की आपण आतापासून जर ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टेक आयडी काढलीच नसेल तर लवकरात लवकर आपली ॲग्रिस्टेक आयडी बनवून घ्या। ॲग्रिस्टेक आयडी CSC धारकांकडून कशी काढायची याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे। त्याचबरोबर सेल्फ फार्मर रजिस्ट्रेशन सुरुवातीला सुरू होतं पण आता तुर्तास बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे आपल्या नजीकच्या CSC केंद्र चालकाकडे जाऊन आपली ॲग्रिस्टेक लवकरात लवकर बनवून घ्या। PM किसानचा हप्ता 2000 रुपयांचा 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहेत। जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती हा हप्ता मिळून जाईल। आता पात्र शेतकरी कोण, अपात्र शेतकरी कोण या संदर्भातील व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे। तुमच्या मनात काही शंका कुशंका निर्माण झाल्या असतील कमेंट सेक्शन खुलं आहे, तिथे टाईप करा। नेक्स्ट व्हिडिओ त्या संदर्भातील बनवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू। पुन्हा भेटूया महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तुमचंच चॅनल आहे शेतकऱ्यांचं, सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।